चिरनेरचा बॅट्समन या आपण कॅश प्राइज घेण्यासाठी. या ठिकाणी मॅचला सुरुवात होती. सेकंड मॅच आपण पाहतो आणि पहिला बॉल तिथे एकेरी धाव येते स्कोरबोर्ड वरती. एका बाजूला मानसी स्पोर्ट्स डेरवली, त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो भैरीनाथ चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी. पहिला गोलंदाज जितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वरती एक धाव. अमीर भोईर आणि विजय बालाजी बॅटिंग करण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगला फटका पण तिथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. बॉल निघून चालला. बॅकवर्ड पॉइंट सी मार रेषे पार. बॉल झाला फरार आणि मिळतायत इथे 4 धावा चौकार. बॉटम हॅमचा चांगला वापर. विजय बाळाजीच्या पाठमधून आणखीन एक चौकार. 4 धावा. यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. वेगाने चालला विजय बाळाजी, मात्र या ठिकाणी थोडासा बीट होतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल नंतर धावपटलावरती एकूण धावसंख्या 9 अंकावरती. पनवेल परिसर आणि केलवणे परिसरामधली लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते. स्थायी केलवणे परिसरामधील संघ वैष्णी संघ यावेळेस बॅटच्या इनसाइड एजला लागल्या आणि तिथे मात्र एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. यावेळेस खोलवट टप्प्याची भेदकता गोलंदाजी मधली पेश केली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती असणारा संघाचा संघ नायक जितेश पाटील. कालच्या रात्रीमध्ये अगदी आपण ब्रदर्स ग्रुप आयोजित सावळेच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीची भेदकता काय असते ना ते या संघाने दाखवली. मंगलमूर्ती काळुंद्रे प्रवीण घरत यांच्या संघाविरोधात 35 धावा 4 ओव्हर्समध्ये अगदी लिलया डिफेन्स केल्या. भैरीदेव आपण पाहतोय चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघाने, पण त्यानंतर मात्र त्या 11 धावा त्यांना स्कायर 11 यंगस्टर वहाल घनश्याम पाटीलला आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवरती आणि सुजल घरतनं त्यांनी फिरकीच्या गोलंदाजीवरती अगदी नाचवलं आणि त्या 11 धावा अंतिमच्या मोमेंटमध्ये राहिला. पण या मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त बॅटिंग करावी लागणार आहे, पण तेवढीच ताकदवर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विशाल मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आणि स्ट्रायकिंग गेट वरती विजय बालाजी. अनेक साऱ्या मोठ्या टुर्नामेंट व्यावसायिक पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून अगदी तालुका ओपन असेल, रायगड ओपन किंवा ऑल इंडिया ओपन या स्पर्धेमध्ये सातत्याने त्याचा खेळ राहिला. सन्माननीय सुनील जांगरे साहेबांना विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबरीने मनोहरजी गाडगे साहेब आपण देखील यायचं. बॉल हवेमध्ये मोठी विकेट. विजय बालाजीच्या पारीचा अंत होतो. एक्स्ट्रा शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय चेल आणि संपला. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बालाजीचा खेळ. तत्पूर्वी नक्की शुभेच्छा आलेल्या आहेत वशिनी टीमला. बालुशेठ पाटील आणि शंतनू साहेब
यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आयोजकांना आणि वशिनी टीमला आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत आहे. विकेट गमावली, पहिला दे धक्का बसतोय, पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहिला. अगदी जितेश 10 धाब्यांचं होतं, त्यानंतर मात्र विशाल आला आणि विशालने मात्र पहिल्या बॉलवरती सफलता दिली आहे. सन्माननीय रामजी कोतेकर साहेब, आपणास देखील विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ मोठवेनगाव, ज्येष्ठ नागरिक, आपण सर्वांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं. सन्माननीय शिशिरजी तद्दे साहेबांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे, याची खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. सन्माननीय गणेश शेठ पालकर साहेबांच्या नावाने ते पारितोषिक लावण्यात आले शिशिरजी तद्दे साहेबांच्या माध्यमातून. टाइम सेट केला, नक्कीच यावेळेस बॉल उंच गेला हवेमध्ये. जितू नाईक आणि झेल सुटलाय जितू नाईकचा. घातक विस्फोटक फलंदाज यंग रायझिंग स्टार कृष्णा सातपुते यांनी त्याला बॅट जरूर दिली आहे, कारण अजिवलीच्या मैदानावरती जर आपण पाहिलं, अजिवली पनवेल या मैदानावरती अगदी सर्रास बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर विनर लगेच खेळवली जाईल, याची नोंद घ्यायची. यावेळेस समोर टाकलेला बॉल समोर उडवलाय साइड स्क्रीनच्या वरतून. बॉल सीमा रेषेपार आलाय, कणकणीत षटकार अमीरच्या बॅटमधून. एकूण धावा संख्या पोहोचली 17 अंकावरती. यावेळेसचा देखील ओव्हर पिच बॉल आणि तो देखील पाठवलाय स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर. 6 धावा षटकार. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आईबा जेलसाठी मात्र सौरभ शेठ बोराडे आणि भूषण शेठ पालकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राईज असेल, याची खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. शंतनू देवकर यांच्याकडून शुभम साठी पारितोषिक आहे. शुभम पाटील याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कॅश साठी असेल, एका झेलसाठी. पण इथे डॉट बॉल आलाय, 2 सलगचे षटकार आपण पाहिले विशालच्या अगेन्स्ट, पण तिथे मात्र चांगला डॉट बॉल कमबॅक करून देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस बॉल खाली राहिला, टॉप इनसाइड याची होती आणि इथे फलंदाज बाद होईल. बॅटची कडा आणि तिथे टिपला विकेट कीपरने उचल. संपला बॅटर अमीरचा खेळ.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाश भोईर आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी सज्ज. जितूला जीवनदान मिळालंय. अमीर त्याचा बंधू बाद झाला आणि गोलंदाजीच्या भोवळ्यावरती जितेश प्रभावित नक्की केलं होतं या गोलंदाजाने कालच्या मैदानावरती आणि आज देखील अगदी कर्जत परिसरामध्ये येऊन खेळ त्यांचा चांगला राहिला. पण तिथे मात्र मानसी स्पोर्ट्स डेरवली आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस पोहोचल्या 23 या अंकावरती. जितो नाईकला मिळालेला जीवनदान यंग रायझिंग स्टार या टीमचा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारलाय. पुलचा पॉवरफुल फटका. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धाब्यांसाठी चौकार. कडून 3 चौकारांसाठी 200 आलेत. 1 आला अजून 2 आले तर 200चं कॅश प्राइज. जितू नाईक एक चांगला बॅटर आहे. 4 धाबा त्याच्या माध्यमातून जीवनदान जरूर मिळाला. झेल सुटला. यावेळेचा बॉल अगदी सोडून दिला. पंच आमच्याकडे सांगतायत की हा वाईट बॉल अवंतर धाव. एकूण धावा संख्या पोहोचली 28 या अंकावरती. 28 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच. पहिली मॅच अगदी ऐशा 11 फेडबल B+ ने जिंकली आहे आणि त्याच्या आता अगेन्स्ट कोणता संघ दुसरा मॅच साठी येईल. जिथे स्वतः आपण पाहतोय स्लो पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने दूरवरून येतोय. ते झेल सुटला. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. आकाश आणि जितूच्या बॅटमधून या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गोलंदाजी थोडीशी खराब धावपटलावरती. एकूण धावा तिसऱ्या षटकाचा खेळ हे मार्गस्थ आहे आणि 30 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. यावेळेस समोर सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला कॅप मध्ये बॉल चालला. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल मात्र सीमारेषे पार फरार झाला. 4 धाब्यांसाठी चौकार. चौतीस या आकड्यावरती ज्या गोलंदाजाची प्रशंसा आपण नेहमी करत होतो सातत्याने या मैदानावरती, पण त्याच गोलंदाजीवरती आक्रमकता दाखवली मानसी स्पोर्ट्स सध्याच्या मोसमामध्ये. अगदी पाहिलं ना तर चांगल्या इन्फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये असलेला मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ याही मैदानावरती आपल्या बॅटिंगचा दमखम दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारला. बॅटच्या रडारमध्ये अगदी स्लॉट मध्ये आलेला नाही. एकच धाव. क्षेत्ररक्षक येतो मागे. 1 धाव धावपटलावरती दाखल झाले. एका धावेने संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या 35 धावा आहेत. पस्तीस धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे जितेश. यावेळेस बॉल वेगवान होता. तेज तर्रार गतीमध्ये बीट फास्ट अँड फ्युरियस. डॉट चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जितेशच्या माध्यमातून पुढचा बॉल. अगली पेशकश. काही चेंडूंचा खेळ. अंतिमचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा तेज तर्रार. खाली राहिला. आकाश पाहतच राहिला बॉलकडे, मात्र बॉल निघून चला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. सलगचे 2 बॉल आले डॉट. तिथे चांगलं कमबॅक राहिलाय. धावपटलावरती 3 षटक संपले. धावा संख्या 35 या अंकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा. जळपाण्याची व्यवस्था करायची. 12th मान. चला पाणी घेऊन जायचं.
3 षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती आहेत त्या तब्बल 35 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर्स मध्ये कितपर्यंत मजल मारेल हे पाहणं गरजेचं आहे. टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली. प्रतीक पाटील यावेळेस गोलंदाजीच्या बोळावरती इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, फसला, मिसक्यूट केला आणि इथे लेग बाईट्स यस सेक्युरी धाव येते. धावा कशा येऊ द्या क्रिकेटच्या पटलावरती धावा येणं महत्वाचं आहे आणि ती एकेरी धाव 36 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. प्रतीक पाटीलला आपण पाहू शकाल. प्रतीत पाटील आहे. तेज थरार वेगवान गोलंदाजी सातत्याने राहिली. फुल टॉस बॉल, फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर आहे आणि काय झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. 100% एफर्ट कमिटमेंट फार होती पण तिथे बॉल हातातून निसटला आणि आला खणखणीत चौकार. क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी थँक्यू डिझा. चौकाराने धावपटलावरती ऍड होतील. 40 धावा. स्लो पद्धतीचा बॉल अगदी फिरवलं, फिंगर रोल होती पण तिथे पंच सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव. दोन्ही जमिनीला समांतर, बॉल आला अवांतर आणि अतिरिक्त धावेने संघ पुढे चाललाय. एकूण धावा संख्या 37-41. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, चांगला हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र झेल टिपला आणि संपला. आकाशचा केलं असं वाटलं की फटका जो आला तो ताकदवर स्ट्रोक आहे की काय, 6 धावा मिळतील की काय, पण तिथे बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबलाय आणि इथे आकाशला परतावा लागतंय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक यंगस्टार, अनेक वर्ष अगदी सुरुवात केली ॲज अ बॉलर म्हणून, पण आता बॅटिंगची इथे संधी आलेली आहे. शंकर गायकवाडला पण पाहतो 4थ्या षटकामध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, तिथे फटका चांगला होता पण टायमिंग नाहीये, ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये आकाशच्या आणि तिथे मात्र झेलबाद झाला. पुढचा बॉल स्लो पद्धतीचा, ही खासियत आहे, ही ओळख राहिली आहे. चेंज ऑफ फेज, वारंवार गतीमध्ये परिवर्तन, बॉलची गती काढून घ्यायची, ही त्यांची ओळख आहे वशिनी टीमची. आणि तिथे मात्र डॉट बॉल आणखीन एक येतो. शंकरला अगदी चेंडू समजलाच नाहीये. हॅलो चेक. तर गोपीनाथजी बोराडे साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं गेले. प्रत्येक चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. या मॅचसाठी असेल, याची नोंद घ्यायची आहे. वळूया मॅचकडे. आणखीन एक डॉट. शिंदे गटाचे आमचे शिवसेनेचे धडाडीचे नेतृत्व शाखा प्रमुख आमचे सन्माननीय गोपीनाथजी बोराडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज जरूर आहे.
विकेट कोणतीही हॅट्रिक असेल पण तिथे मात्र बॉल निघून चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार आलाय चौकार 4 धाबा. श्वासांची माल तुटली पण ध्यासांची कधीच नाही. बाळासाहेबांचे विचार आणि त्या विचारांचा वारसा जपणारे आपण पाहतोय शिवसेनेचे शाखा प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावरती. प्रत्येक संघाला अगदी गावचा संघ नाही पण प्रत्येक संघाला पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत, पंचांना देखील आलेले आहेत आणि नक्की सर्वांना अगदी दिलखुश असणारे व्यक्तिमत्व आमचे गोपीनाथजी बोराडे साहेब या ठिकाणी पारितोषिक लावत आहेत. कोणतेही हॅट्रिक त्याच्यासाठी 500चा कॅश प्राइज पण इथे मात्र धावपटलावरती चौकार आल्यानंतर एकूण 4 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा आहेत त्या धावपटलावरती 45 धाबा 3 बाद 45 अशी धावपटलावरती सध्याची स्थिती आहे. आतिश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती स्लो पद्धतीचा बॉल इथे मात्र मागे पाठवला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण येतोय, उचलणार फेकणार, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरी डेंजर एंड वरती आहेत पण तिथे मात्र 2 धावा कंप्लीट आहेत. जितू नाईक आणि शंकर गायकवाड अशी जोड साखली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिथे जमवण्यामध्ये यश आलं. अद्यापपर्यंत स्लॉगरचे षटक अंतिमचं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि अंतिमच्या षटकामध्ये कितपर्यंत मजल मारेल मानसी स्पोर्ट्स डेरवली पनवेल परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल खूप चांगला वेग फार होता, गतीमध्ये बीट केला आणि तिथे मात्र थांबवलं जितू नाईकला. अगदी गुडलँड स्पॉट वरती पीच चला, थोडासा इन स्विंगर आतमध्ये आलेला बॉल. फुल टॉस बॉल आहे, फुल टॉस वरती मात्र इथे गरंगळत पाठवला. एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट. आता खेळ खल्लासा तो आय थिंक जितू नाईकचा, कारण तिथे शंकर गायकवाड क्रॉस झालेला नाहीये. डायरेक्ट हिट आणि काम फिट केलं ते जितू नाईकचा फलंदाज बाद. चौकार ठोकला त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यावेळेचा बॉल घरेंगले चाललाय आमचे बोराडे साहेब गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून प्रत्येक 6 साठी भाई गायकर यांच्या नावाने मात्र या ठिकाणी पारितोषिक आहे. प्रत्येक 6 साठी 200. बघा खुल्या मनाचं दिलदार व्यक्तिमत्व आहे. अगदी डेरवली आणि वशिणी संघ खेळतोय पण तिथे मात्र पारितोषिक आमचे तत्ते साहेब आणि बोराडे साहेब एवन जोडी व्यासपीठावरती विराजमान आहे. अगदी खांद्याला खांदा लावून अगदी आपण पाहतो मॅचचा आनंद घेत आहेत आणि पारितोषिक देखील या ठिकाणी लावली जात आहेत. जसं तत्ते साहेब लावतात ना लगेच बोराडे साहेबांकडून देखील पारितोषिक येतात. हे मैत्री प्रेम आहे. या ठिकाणी धावपटलावरती एकूण धावा संख्या 50 धावा धावपटलावरती दाखल आहेत. शंकर गायकवाड स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेस तेज तरार होता बॉल, तिथे गतीमध्ये बीट शरीर यष्टीचा घेतला वेध, लेग बाईच्या माध्यमातून आली आणखीन एक धाव. 51 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. प्रत्येक विकेट साठी देखील 200चा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे.
बोराडे साहेब शाखा प्रमुख आहेत गोपीनाथजी बोराडे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे म्हणजे इथे जर विकेट मिळवली तर 200चं कॅश प्राइज जरूर असेल. यावेळेस बॉल आणि विकेट आलेली आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल. स्लो पद्धतीचा बॉल अगदी विकेटच्या मधोमध पकडला बॅटर्सला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. KTC ची टीम बघा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट प्रॉपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अतुल भोईर हा फलंदाज बाद झालाय. धावपटलावरती एकूण धावा संख्या 51 धावा झालेल्या आहेत. विराजजी अंबवणे आपण व्यासपीठावरती 51 धावा धावपटलावरती आलेल्या आहेत. आणि 52 धावा संख्येचं या ठिकाणी टार्गेट चेस करायचा टीम मानसी स्पोर्ट्स डेरवलीच्या अगेन्स्ट भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी संघाला. आणि या धावा कशा येतील, काय घडेल, काय बिघडेल. 200चं कॅश प्राइज अंतिमच्या बॉलवरती बोराडे साहेबांकडून जरूर आलेला आहे. अगदी दिलखुलास हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. पंचांवरती प्रेम, समालोचकांवरती प्रेम, खेळाडूंवरती प्रेम आपल्याला नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि मायक्रोफोनवरती जसं सत्र चालू होईल तसं जॉईंट होतील आमचे हिंदीचे शेरोशायरी अंदाजामध्ये बाबूशाह सर. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर फिर से एक बार तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांचं पण मनपूर्वक स्वागत आहे. आज टूर्नामेंटच्या अंतिम नाइट है, फाइनल नाइट से भरपूर मेहनत है. चलिए सबसे पहले देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे. अंतिम नाइट देखिए सेकंड मुकाबला चलता हुआ और मैच की बात करेंगे. देर से जिन दर्शक आए होंगे उन दर्शकों को जानकारी देना चाहेंगे. यहाँ पर देखिए बात करेंगे डेरोली टीम. देखिए एक तरह हम देख सकते हैं यहाँ पर विजय बालाजी देखिए बात करेंगे बहुत बढ़िया. देखिए रायगढ़ प्रीमियर लीग भी उनके लिए बेहतर रहा. और जहाँ पे हाँ डेरोली टीम देखिए पहले बल्लेबाजी की यहाँ पर और उसके साथ है वैष्णवी टीम देखिए बात करेंगे इस वक्त है बल्लेबाजी के लिए उतरेंगे. टारगेट की बात करेंगे यहाँ पर टारगेट 52 रनों की टारगेट से. हाँ दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे. डेरोली कहा जाता है एक अच्छे हमारे दोस्त अच्छे सिंगर से रायगढ़ के, अच्छी आवाज़ है. डीपी फाइटर्स के देखिए बात करेंगे ओनर से वेलकम स्वागत. अगर नहीं ज़्यादा मैच का एंजॉय ले रहे होंगे. और दोनों टीम देखिए बात करेंगे यहाँ पर जब कोई टीम मैदान पर आती है ना, सिर्फ पे देखिए 11 खिलाड़ी नहीं 12 खिलाड़ी नहीं, जो हमारे करीब है उन्हें पूरी गांव आपके साथ रहते हैं. तीस गेंद पर देखिए बात करेंगे 52 रन बनाना है. लेकिन देखते हैं ये टारगेट से क्या आसान रहेगा या कठिन रहेगा. तो चलिए देखते हैं हमारे साथ प्रसाद देखिए डीजे जुड़े यहाँ पर से कमाल के देखिए यहाँ पर से डीजे ऑपरेटिंग दिखाते हुए. और राज सर देखिए मैदान के अंदर राज करते हुए. और राज सर के साथ देखिए बात करेंगे यहाँ पर से अंपायर की भूमिका में हमारे तीसरे जो अंपायर इस वक्त देखिए जुड़े हैं. हाँ भाला माने सर देखिए बात करेंगे. बाला माने सर देखिए बात करेंगे. राजवीर सर है, माधव ठाकरे सर है. और इसके साथ साथ देखिए बात करेंगे हर से देखिए हमारे साथ स्कोरिंग और केटीसी लाइव देखिए बात करेंगे. चर्चा में रहने वाली लाइव टेलीकास्ट अपनी क्लियरिटी अपनी क्वालिटी से इतना खूबसूरत बना देते हैं. मेहनत है देखिए इनके पीछे, इनके पिछले 4-5 सालों से देखिए मेहनत करते रहे हैं पूरी टीम. विगो जरूर से विश्व आपका वेलकम स्वागत है. चलेंगे
पहला गेंद देखिए हवाई फायर के यहाँ पर से, और पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ पर आता हुआ 6 रन, यानी जंग का कर दिया ऐलान से। कमाल के देखिए कमबैक। अंपायर क्या इशारा कर रहे हैं हाथ के? अंपायर थोड़ा सा इशारा, मुझे लगता है शायद उन्होंने बताया हाइट फैक्टर के लगा कि उंगली उठाए क्या दूर से यहाँ पर। आउट दिए अंपायर? उठाई ना, अच्छा आउट जैसा अंपायर देते हैं। सत्रह तारीख लास्ट। बहुत ही बढ़िया देखिए, लाजवाब है। रॉकस्टार देखिए हमारे बात करेंगे प्रवीण गाय के सर, आनंद लेते हुए पूरी टेनिस क्रिकेट के सीजन का एंजॉय देखिए मित्र के साथ कोकन में। तर सुनील जांगरे साहेबांचा इथे सत्कार केला जाईल। सौरभजी बोराडे साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे पाहुण्यांचा। क्या बात है, अभी जिंदा हूं तो जी लेने दे। चलिए बहुत बहुत शुक्रिया देखिए हमारे रॉकस्टार प्रवीण गायकर सर। देखिए एक आवाज है, रायगढ़ की आवाज, और जिस आवाज के देखिए दीवान के इस वक्त ऑनलाइन जुड़े हैं। लेग बाय से रन आता हुआ, जहां पर विकेट गिरा, दबाव है। मनोहर घाडगे साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। सौरभ शेठ बोराडे, आपणास विनंती असेल की दोन्ही पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे। तैयार गेंदबाज है, बहुत ही बढ़िया देखिए गेंदबाज यहाँ पर देखने को मिलता हुआ। हाँ यहाँ पर देखिए पहला सफलता हाथ लगता हुआ। अभी भी देखिए बात करेंगे 26 गेंद 45 की जरूरत है। और एक देखिए अच्छा गेंद है, व्हाइट का हिजाब देखिए स्टार से रन आता हुआ। राम कोतेपकर साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। अभी भी देखिए 44 रनों की जरूरत है यहाँ पर से। कमाल का देखिए मुकाबला चलता है यहाँ पर से, जहां पर तैयार है और रिवर्स खेलने गई और एक विकेट देखिए यहाँ पर गिरता हुआ। लगातार देखिए यहाँ पर विकेट की झड़ी देखिए, लेग भी फर्स्ट आउट, बल्लेबाज है यहाँ पर टिप टप टिप टप टिप टप टिप टप। चेक करायचंय का बॉल?
बॉल एक बॉल है। चलिए 5 गेंद वहां है, 1 गेंद अभी भी बचा है यहाँ पर से। आणि नक्की या गोलंदाजासाठी बालाजीसाठी देखील 200चं कॅश प्राइज आलेलं आहे आमच्या शाखा प्रमुख या ठिकाणी गोपीनाथजी बोराडे यांच्या माध्यमातून। तैयार देखिए यहाँ पर गेंदबाज कमाल के देखिए यहाँ पर जब तक देखिए गेंद को रोका जाता। चलिए ओवर कंप्लीट हुआ यहाँ पर और जहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है और टीम का स्कोर देखिए बात करेंगे 9 पर 2 बल्लेबाज आउट हैं, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर जीत के लिए 43 रनों की जरूरत है 43 और आने वाले देखिए 24 गेंद के ऊपर से। महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे। महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव। थँक्यू डीज। या ठिकाणी विद्यमान नगरसेवक सन्माननीय विजय भाऊ हजारे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3 म्हणजे षटकारांची हॅट्रिक साठी 5500 रुपयाचं पारितोषिक आणि आमचे शिशिरबाई थत्ते यांच्याकडून या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती जर चलिए कमाल का देखिए पर 9 पर 2 बल्लेबाज आउट हैं। हर इंसान कहते ना अपनी ताकत से राजा कहलाते हैं, जैसे कहते ना मछली जल की रानी है और मछली देखिए जंगल में भाग नहीं सकती है और शेर पानी में भाग नहीं सकता है, इसलिए मछली पानी में देखिए अपनी रानी है और शेर जंगल में देखिए राजा है। देखिए पहला ओवर के लिए यहाँ पर 6 मिनट का समय गया है और समय थोड़ा ज़्यादा जा रहा है, नहीं तो एक फील्डर अतिरिक्त आपको अंदर लेना पड़ेगा। आणि नक्की ओम संदेश चौधरी यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500, शिशिरबाई दत्ते आमचे गणेशभाई पालकर यांच्या नावाने या बॉलवरती षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चलिए बात करेंगे यहाँ पर पैसे की बारी देखिए हमारे गणेश नाना पालकर से माजी उप सरपंच देखिए बात करेंगे 567 ग्रुप अध्यक्ष। ओ आवाज थी, साउंड था यहाँ पर से, मौका देखिए यहाँ पर से कैच का मौका था ये देखिए नाखुश होते हुए और गेंदबाज देखिए फील्डर की बात करेंगे सत्तू देखिए फील्डर थे भाई यहाँ पर और अपने साथी खिलाड़ी के शत्रु बन गए। क्या चुनने के साथ साथ है होता है, क्रिकेट में होता है भाई यहाँ पर से, कभी कभी कहते ना कुछ पाने के लिए कभी कभी कुछ खोना भी पड़ता है। और इस टूर्नामेंट की तारीफ करेंगे माधव ठाकरे सर, खर्चा भी है और चर्चा भी है। पहला मंजिल, दूसरा मंजिल, वीआईपी प्राइस देखिए, तीसरा मंजिल देख सकते हैं, क्या छूटा, लेकिन उसके बाद देखिए फिर से मौका बना यहाँ पर से, हवा में ऊंचाई ली और लंबाई की कमी, विजय बालाजी देखिए कैच लेते हैं यहाँ पर से, आओ गुरु करे पीना शुरू। चलिए आओ गुरु करे पीना शुरू, सेलिब्रेशन लेके दिखने को मिलता हुआ। बैटर चलिए टाइमिंग समय है, हम फील्डिंग टीम के लिए भलाई टाइमिंग लगाए हैं, लेकिन बैटिंग टीम आपको भी ध्यान रखना पड़ेगा, तुरंत मैदान में उतरना पड़ेगा। विजय बालाजीसाठी या झेलसाठी देखील 200चं कॅश प्राइज झालेल्या आमचे शाखा प्रमुख बोराडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक। थँक्यू। भैरव देवले बंदे की बात करेंगे, वेस्ट इंडीज टीम यहाँ पर दबाव, यहाँ पर 10 पर 3 बल्लेबाज आउट हैं। दूसरी तरफ देखिए बात करेंगे यहाँ पर मानसी स्पोर्ट्स डेरोली टीम है, कहते ना कुछ तूफान तुम्हें मिटाने नहीं आते हैं, वो तुम्हें तुम्हारा ताकत का अंदाजा याद दिलाने आते हैं, और वो सफलता देखिए हाथ लगती हुई यहाँ पर
10 पर 3 बल्लेबाज आउट है। वाइट कैच पर एक एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ। अहिवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी फक्त सौरभ बोराडे आणि भूषण पाळकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज। चलिए बात करेंगे यहाँ पर 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं प्लीज। मंडप डेकोरेटर्स प्लीज आयोजकांशी संपर्क साधा। मंडप डेकोरेटर्स आपण आयोजकांशी कृपया संपर्क साधा। इलेक्ट्रिशियन्स प्रॉब्लेम्स आहेत। मंडप डेकोरेटर्स तातडीने संपर्क साधा। चलो ओवर टू कॉम्बॉक्स। चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। खास करके देखिए जो इलेक्ट्रिक वायर गए वहां से थोड़ा दूर रहे दर्शक है। हाँ कभी भी देखिए बात करेंगे। रनों की बात करेंगे। रन देखिए पर 13 पर 3 है। रोहित पाटिल की बात करेंगे। भव्य पालिया टीम में आइए रोहित दादा पाटिल वीआईपी डैश में आपका वेलकम स्वागत है। और यहाँ पर देखिए अच्छी गेंदबाजी यहाँ पर अतुल भोईर देखिए लाजवाब एक लेजेंड एक अच्छे आयोजक भी हैं। चेक करना चाहेंगे यहाँ पर फील्डिंग है। अंपायर बैटिंग टीम डीआरएस। हाँ बैटिंग टीम यहाँ पर डीआरएस देखिए यहाँ पर अंपायर कॉल पे डिलीवरी बैटिंग टीम के चैलेंज है कि वाइट है। अतुल भोईर का आ जाए तो जरूर बहुत बढ़िया देखेंगे प्रतियोगिता रहता है। एक लेजेंड खिलाड़ी एक अच्छे आयोजक है। नक्की 3 चौकार 3 षटकार याकरिता गणेश नाना पालकर यांच्या नावाने आमचे। चलिए ऑन फील्ड डिसीजन रहेगा और फेयर डिलीवरी और रिव्यू देखिए आपके पास रहेगा। शिरीषभाई तत्ते यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज। चलिए रनों की बात करेंगे। 13 पर 3 है। चलिए तैयार से राजा सर थोड़ा सा पीछे। हाँ क्योंकि राजा सर की हाइट है। तैयार देखिए गेंदबाज और तो रखते हुए और इस बार देखिए वाइट कैच अब एक्स्ट्रा से रन आता हुआ। क्या मुकाबला चल रहा है देखिए यहाँ पर 52 के टारगेट से। चलिए इस ओवर के बाद अंपायर मैच रुकाना है। थोड़ा सा वायर कट हुआ है उसकी कनेक्शन की जाएगी। कुछ समय के लिए लाइट ऑफ रहेगा इसके कारण ये ओवर कंप्लीट करना है। 2 गेंद बचाएं। जीवन में किसी को परखने का नहीं, जीवन में कभी क्रिकेट को समझने का कोशिश करिए। और ये चले खींचा भाई यहां से ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई की कमी पड़ गई यहां पर। कई देना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। आणि या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावरती बर्थडे बॉय सूरज चव्हाण उत्कृष्ट बॅटर वेनगाव गावातील आणि त्यानंतर प्रणव पुडेकर उत्कृष्ट गोलंदाज इथे व्यासपीठावरती आहेत। बर्थडे आहे त्यांचा आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम जीव हजारो साल साल के दिन हो 50,000। आणि वेनगावचे सिनियर प्लेयर तुषारजी गोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत है। चलिए 14 पर 4 है। देखिए इस गेंद के बाद अंपायर थोड़ा समय के लिए मैच रुकेगा और ज़्यादा समय नहीं, जैसा कनेक्शन पूरी तरह से कर लेंगे वायर के यहाँ पर से मैच तुरंत ऑन हो जाएगा। इस गेंद के बाद है
थोड़ा समय ब्रेक रहेगा और ड्रिंक्स देखिए पानी खिलाड़ी को लेकर जाना है तो मैदान पर जा सकते हो। इस गेंद के बाद 14 पर 4 है, 52 का टारगेट है, लेकिन देखते हैं ये टारगेट से कठिन बनेगा या आसान। सिंगल आता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 15। समीकरण की बात कर लेंगे यहाँ पर से आने वाली देखिए 18 गेंद रह जाएगा और 18 गेंद पर जीत की बात करेंगे 37 देखिए 37 रनों की जरूरत है। 18 गेंद 37 मैदान पर ड्रिंक्स आएगा और थोड़ा समय के लिए मैच ब्रेक रहेगा। मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास, मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस, अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस। हॅलो, मंगेश चिपाळकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे। सुरेश चिपाळकर आहेत, रंभाजी पाळकर देखील आलेले आहेत, त्यांचंही स्वागत, त्यांना देखील आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं सरस स्वागत। जयेशजी मुंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आपण करूया या व्यासपीठावरती। चलिए बात करेंगे देखिए बापदेव पाली टीम के देखिए कप्तान यहाँ पर मौजूद हो चुके हैं, पूरी टीम भी देखिए आ चुके हैं। आइए रोहित, आपका वेलकम स्वागत है। और हमारे पास भी देखिए रोहित गायकर सर हैं। या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय समीरजी पेटे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती VIP डायज मध्ये आपण यायचं, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये महालक्ष्मी ट्रॉफी 2026 मध्ये। चलिए रनों की बात करेंगे यहाँ पर देखिए 15 पर 4 है, 18 की अभी भी देखिए 37 रनों की जरूरत है। यस, वीरा आणि भौमिक बोराडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे या मॅच साठी फक्त। आमचे गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून गणेशजी पाळकर यांच्या नावाने पारितोषिक। परागदादा अंबावणे आणि राकेशजी भोपतराव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया। पहिला बॉल यस कॉम्बॉक्स। चलिए यहाँ पर बात करेंगे, हाँ 22 से देखिए रन आता हुआ, शायद अब तक देखिए मैसेज यहाँ पर पहुंचता हुआ विनर के पीछे मैच खेला जाएगा। चलिए आयोजन करता हूँ कि पर देखिए मैनेजमेंट कमेटी निर्णय लेते हुए यहाँ पर से, लेकिन अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे यहाँ पर से 17 गेंद बचा है, लेकिन जीत के लिए अभी भी 36 रनों की जरूरत है। पहला देखिए 22 का रन था और उसके बाद देखिए यहाँ पर से दूसरा भागते हुए 2 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ पर 18 रन देखिए यहाँ पर 52 के टारगेट से। और ये चलिए खींचा भाई यहां से, ऊंचाई तो ली है, शायद लंबाई देखते हैं यहाँ पर कैच तो पकड़े हैं। ओ कमाल का कैच भाई यहां से, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। क्या कमाल का कैच लेते भाई, लाजवाब फील्डर की बात करेंगे आकाश भैरव, लंबे कद का फायदा लिया
मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना सीधा देखिए स्ट्रेट रखा गया था उन्हें यहाँ पर से तैयार देखिए यहाँ पर से विजय बालाजी देखिए रायगढ़ प्रीमियर लीग में भी कमाल के गेंदबाजी के दो फॉलो थ्रो में देखिए आकाश याने झेल टिपला त्याच्यासाठी वीरा आणि वैभव बोराडे यांच्याकडून आणखीन एक 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अगदी एटीएम खुलं केलं आमचे गोपीनाथजी बोराडे शाखा प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी. यस बाबूशा. चलिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा बात करेंगे तो 19 रन अभी भी 33 रनों की जरूरत है यहाँ पर तैयार गेंदबाज है और विजय बालाजी देखिए तेज तरार कहते ना जिंदगी एक खेल है जिसमें आप खिलाड़ी भी बन जाते हो और कभी कभी खिलौना भी. रायगढ़ प्रीमियर लीग में विश्वजीत ठाकुर की टीम से खेले थे लेकिन क्या गेंदबाजी की थी. एक गेंद जहां पर 2 की जरूरत थी मैच को सुपर ओवर तक लेकर पहुंचाए थे. ये वही विजय बालाजी है. कमाल के देखिए एक एक डॉट गेंद मुश्किल बनाते जा रही है. ओवर कंप्लीट हुआ है 3 ओवर का देखिए पर खेल समाप्त है. टीम का स्कोर 19 है लेकिन अभी भी देखिए 12 गेंद 33 रनों की जरूरत है. हालत थोड़ी सी नाजुक है लेकिन नामुमकिन नहीं है यहाँ पर नक्की आता जर 6 आला तर भौमिक बोराडे जर कोणत्या बॅट्समनने षटकार ठोकला तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आमचे गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून. यस बाबू. लई दिलदार खरंच फार कामी तू कर के दर्शक लगातार देखिए खचाखच मैदान के चारों तरफ भरते हुए क्योंकि फाइनल नाइट और आज का देखिए बात करेंगे आज टीम भिवंडी देखिए मापोली से लंबी सफर करके टीम पहुंच रही है. पनवेल से खरजस से हर कोने से देखिए यहाँ पर टीम मौजूद दिखाती है. 12 गेंद 33 की जरूरत है यहाँ पर और कहते हैं आज की दुनिया में उसमें है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम. अब देखते हैं बल्लेबाज क्या अपनी उम्मीद कम दिखाएंगे पर 12 पर 33 की जरूरत है. गेंदबाज तैयार है. पहला गेंद देखिए पर हुक करना चाहते थे नोमेस लैंड देखिए कोई फील्डर नहीं यहाँ पर जहां पर देखिए केवल 1 रन आता हुआ. कहते ना गन्ने में जहां गांठ होता है ना वहां पे रस नहीं होता है और जहां पे रस होता है ना वहां पे गांठ नहीं होता है. जहां पर गेंद गिरा वहां पर फील्डर नहीं था और जहां फील्डर था भाई वहां तक कैच पहुंचा नहीं. सिंगल आता हुआ 11 गेंद 32 की जरूरत है. तैयार गेंदबाज है. इस बार देखिए हवा में खेले हैं फील्डर से गेंद के नीचे और एक कैच लेते हुए देखिए यहाँ पर अब डेरुली टीम का देखिए सेलिब्रेशन चलता हुआ भाई यहाँ पर कुक 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 गोली के पीछे देखिए चुनरी के नीचे कहती ना काली चुनरी और काली जुल्फी और काली रंग है कड़ाई का. संघर्ष आप करते जा भाई. 10 गेंद 32 की जरूरत है और एक देखिए लेन गेंद और उछाल कितना बढ़िया. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मान्यवर अतिथी सुभाष भाऊ पालकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात त्याचबरोबर त्यांच्या समवेत सचिनजी शेलार साहेब आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे. 9 गेंद देखिए बात करेंगे 32 की जरूरत है यहाँ पर और हवा में गेंद है देखिए बात करेंगे यहाँ पर और एक विकेट का यहाँ पर पतन होता हुआ. अब 8 गेंद 32 की जरूरत है और मुकाबला दूर निकलता हुआ.
मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था। एक बूंद पानी रेखे माधव ठाकरे सर यहाँ भी झुमका लगाते हुए, कितना खिलौना से खेला है तू। तर या ठिकाणी सन्माननीय सचिनजी आंबवणे सर आलेले आहेत, त्यांचं स्वागत. जर बॅटिंग करणारी टीम जिंकली तर आमची लाडकी कन्या दिव्या पेठे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी वशिणी संघाला देण्यात येईल. आणि नक्की समीर शेठ पालकर यांचा काशी बैल या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये त्याची रॉयल एंट्री या मैदानावरती केली जाईल. चलिए गेंद देखिए, अब आखिर में देखिए चौका आता हुआ यहाँ पर से। खास मेहमानों का देखिए वेलकम स्वागत है। 7 गेंद देखिए, अभी भी 28 रनों की जरूरत है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता यहाँ पर से। यस, अंकुशजी साबण यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. या VIP डाईज मध्ये सर्व व्यासपीठाच्या जी समोर मंडळी आहे ती VIP डाईज मध्ये आपण त्यांना आमंत्रित करूया, व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. स्वागत आहे आपलं. यस कॉम्बॉक्स हाँ तैयार देखिए गेंदबाज है, और फिर से देखिए रिवर्स खेला यहाँ पर से, और एक देखिए चौका आता हुआ यहाँ पर से। अरे बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी। जी जरा धीरे चलो, बिजली गिरी। 6 गेंद देखिए बात करेंगे, 24 की जरूरत है। चलेंगे रोहित सर के पास, थोड़ा सा मेहमान देखिए लगातार से तशरीफ रखते हुए वेलकम स्वागत है। 6 पर 24 बनाना है, लेकिन देखते हैं काम कितना आसान रहेगा या कठिन रहेगा यहाँ पर से, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। चलिए 6 गेंद की बात करेंगे, अभी भी 24 रनों की जरूरत है। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर तुम्हारा भी नाम होगा। 6 गेंद 24 की जरूरत है। चलिए बात करेंगे, 6 गेंद 24 की जरूरत है। छह गेंद 24 की जरूरत है। और ये चलिए अपील और उंगली उठता हुआ यहाँ पर से, और उम्मीद देखिए टूट जाएगा कहीं ना कहीं यहाँ पर से, क्योंकि अब 5 गेंद देखिए 24 की जरूरत है। महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे। महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव। क्या बात है, क्या बात है। देखिए यहाँ पर से लेग भी पर देखिए किस तरह से बल्लेबाज है कि रीची लाइव देखिए बात करेंगे, शायद फुल देखिए जो नेट है मिल नहीं पा रहा है, लेकिन फिर भी उसके बावजूद भी लाजवाब है। 28 पर 8 है, ऑल आउट का खतरा भी है भाई, लेकिन अभी भी उम्मीद नहीं छोड़ना चाहिए। 5 गेंद 24 की जरूरत है, क्या लगाएंगे बल्लेबाज यहाँ पर पढ़ाई है। आते ही देखिए खींचा है भाई यहाँ पर से, 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। और 17 का माला। अब देखिए 4 गेंद पर जीत के लिए 20 रनों की जरूरत है। क्या मुकाबला बनता हुआ यहाँ पर से, अभी तक देखिए यहाँ पर हार मानने को तैयार नहीं है। आगे निकले देखिए स्टेप आउट कर रहा, और एक बड़ा हिट देखिए यहाँ से, AK-47 डु 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 छक्का।
देखिए यहाँ पर 13 का फुल 17 का माला। अरे मैं झुकेगा नहीं साला, कितना दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। 3 गेंद 14 की जरूरत है। आणि नक्की जर या धावा आल्या टीम बॅटिंग करणाऱ्या वसियाणीकडून तर गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज। 3 गेंद 14 की जरूरत है। कहते हैं ना जब करजट स्टेशन पर ट्रेन आती है ना तो ट्रेन भी कांपने लगती है, धक 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 धक। ओ अब ये मैच देखिए जो कांप रही थी अब भांप रही है भाई, क्योंकि अब 2 पर 14 ढूंढना बड़ा कठिन है भाई। सन्माननीय संदेशी पेठे साहेब आलेले आहेत, त्यांचे स्वागत व्यासपीठावरती आपण करूयात। तैयार देखिए आगे निकले और ये देखिए विकेट। अब मुकाबला देखिए हाथों से पूरी तरह से निकलता हुआ। अब एक गेंद पर देखिए 14 बनाना ठाकरे सर बड़ा कठिन है। सिर्फ ची ची चीरे नानी ची 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 चीरे नानी ची। भाई क्योंकि एक गेंद देखिए 14 की जरूरत है। बना था मोमेंट थोड़ा सा। भडवलचा कॅप्टन या टॉस साठी। भडवल टीम विनर मॅच खेळवली जाणार आहे टॉस साठी या लगेच। आखिरी विकेट देखिए मोंटी यहाँ पर से बहुत अच्छी बल्लेबाजी करके आउट हुए, लेकिन से टीम देखिए यहाँ पर से ऑल आउट से बची, लेकिन इस मुकाबला हाथ से गंवाना पड़ा, कोई बात नहीं। भैरव विलेबन से उसने टीम है, लेकिन कांग्रेचुलेशन बात यहाँ पर देना चाहेंगे। बड़ी जीत के साथ देखिए टॉस के लिए आना पड़ेगा यहाँ पर से। और टेरोली टीम में खास करके